कमी वेळात मनोगत व्यक्त करायचं आहे। जय श्रीराम। आजच्या या शहीद दिनानिमित्त उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ, खऱ्या अर्थाने आदरणीय चिंतामणी महाराज या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने आदरणीय आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब व बालकृष्ण ठाकरे साहेब, नगरसेवक सुमित पाटील साहेब, पंचायत जिल्हा परिषद सदस्य गणेश गुलवे साहेब, त्याच पद्धतीने पंचायत समिती सदस्य सन्माननीय निलेश लसने साहेब, साली गुरव आणि आदरणीय व्यासपीठ, सर्वांची नावं घेण्याची इच्छा आहे, मात्र व्यासपीठ एवढं भारदस्त आहे की सर्वांची नावं घेण्यामध्ये त्याने आधीच सूचना केलेली, ती सूचनेचा अपमान केल्यासारखं होईल म्हणून आदरणीय व्यासपीठ आणि खास करून आता जवळजवळ 7 वाजलेले आहेत, अंधार पडलेला आहे आणि तरी देखील सर्व इथे प्रेक्षक आणि स्वतः या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले, पशुसंवर्धन मेळाव्यामध्ये आपले पशुधन घेऊन इथे भाग घेतलेले माझ्या समोर उभा असलेले सर्व समाजवर्ग, आपणास देखील मानाचा मुजरा। सर्वप्रथम ज्या 4 योद्ध्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन इथे होणारी जी गोवंशाची कत्तल होती ती वाचवली, लाखो नाही करोडच्या घरामध्ये गोवंश इथे कत्तल झाला असता तो वाचवला, आणि म्हणून ज्या शहीदांनी ते आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि त्यांच्या आज त्यांचे जे परिवार आहेत, खऱ्या अर्थाने तब्बल 42 वर्ष उलटून गेलेले आहेत। मी आपल्याला विनंती करेन की आपण हा कार्यक्रम घेतायत, जय बजरंग 40+ गोरसई आणि टायगर ग्रुप सावंदे, मी या कार्यक्रमाला 1992 पासून येतोय, म्हणजे जवळजवळ 1992 पासून बोलल्यानंतर तर हा सर्व एवढा कालखंड आहे। आणि गेल्या 98 पासून मी व्यासपीठावरती भाषण करतो, म्हणजे जवळजवळ 27 वर्ष मी व्यासपीठावरती भाषण करतो। आणि आजचा दिवस माझा हुकतो की काय असा मला वाटला होता। आम्ही महाराजांच्या सोबत शापूर मध्ये होतो आणि तिकडने येता येता म्हणजे आसनगाव मध्ये होतो, आणि आता आजचा दिवस माझा इतिहासात जमा होईल का काय असं मला वाटलं होतं, कारण ते या कार्यक्रमाला मी कधी अनुपस्थित राहू शकत नाही असा मी माझ्या मनाशी निर्धार केलेला आहे, आणि काही करून इथे पोचायचं आजच्या दिवशी असा एक मानस होता। भगवंताने ते माझा इतिहास ठेवला, मी भगवंताचे आभार मानतो। आणि आमचे सारथी माझ्यासोबत मोहम मुकादन होते, त्यांनी गाडी त्या स्पीडला चालवली की दादा तुम्हाला काही पण करून मी तिथे कार्यक्रमाला पोहोचवतो। आवर्जून एकच विनंती करेन की स्मारक झालं पाहिजे, ते कधी होतंय आता माझ्या वयाची देखील, आता मी जर 26 वर्ष सतत व्यासपीठावरती भाषण करतोय आणि व्यासपीठावरती आपण प्रत्येक वर्षी बोलतोय की आपण स्मारक बनवूया, आणि तब्बल 26 वर्ष उलटून गेलेत, तर मला असं वाटतं का आजच तुम्ही निर्णय घ्या आणि तो स्मारकाचा एखादा स्ट्रक्चर तुम्ही रेडी करा, का ह्या पद्धतीने आपल्याला स्मारक कमिटी स्थापन करा, त्या कमिटीच्या अंतर्गत काम चालू करा। देणारे खूप आहेत लोक, देणारे देतील, आपण सर्वांपुढे त्याच्यासाठी जाऊ। आणि मी आजच आपल्या सर्वांना इथे जमलेल्या सर्व नेते मंडळीला, सर्व समाज बांधवांना विनंती करतो की या स्मारकासाठी आपण आपली फुलाची पाकली देणगी आपण जरी डिक्लेअर केली तरी चालेल। मी माझ्यातर्फे या स्मारकासाठी जास्त नाही पण 11,000 रुपयाची देणगी डिक्लेअर करतो, तुम्ही पाहिजे तर आजच माझ्याकडनं ती घेऊ शकता। धन्यवाद।